असं 2 वेळा. आणि तिथे शॉक ट्रीटमेंट दिली. शॉक ट्रीटमेंट दिली. तुम्हाला काय माहिती तिथं काय लावलेलं. तो आता अजिबात गेम खेळतच नाही आणि गेमचं नाव सुद्धा काढत नाही. ऐश्वर्य हॉस्पिटल, सांगली, सांगली रोड. तिथे मी पहिल्यांदा 30 दिवसातून, नंतर 21 दिवस, असं 2 वेळा मी ऍडमिट झालो. बर. आणि नंतर तिथं मला 6 एनसीटी झाल्या आणि 7वी शेवटी चेकअप करायला आल्यावर दिली गेली. आणि तो अजून दुसरं कुठल्या हॉस्पिटलला? दुसऱ्या नंतर निर्मल हॉस्पिटलला. किती दिवस तिथं ऍडमिट होता? तिथं पहिल्यांदा 22 दिवस आणि नंतर 10 दिवस. त्याच्या अंगावर त्याचं कंट्रोल नव्हता आणि त्याचबरोबर तो फ्री फायर पबजी सारखी गेम खेळायचा. त्यामुळे गेम किती दिवसापासून खेळत होता? एक 2-3 वर्षापासून तो गेम खेळत होता. रोज किती वेळ गेम खेळायचा? 8-9 तास. 2-2 तास, 3-3 तास. असं दिवसभरात जर विचार केला तर ते 7-8 तास होत होते. गेम खेळायचा, सरांकडे आल्यापासून गेम खेळायचं ना त्याने पूर्णपणे डोक्यातून काढून टाकलेला आहे. तो आता अजिबात गेम खेळतच नाही आणि गेमचं नाव सुद्धा काढत नाही. तुला पहिला गेम वगैरे तू खेळायचा, काय करायचा? आता काय काय तुला फरक वाटतो? तुझ्यात काय काय बदल झाले या थेरपीमुळे? मला आता गेम खेळू वाटत आहे. बरं, अजून? मला थोडं शांत वाटते. अभ्यासाला वगैरे काय फरक? जसताना मला अभ्यासात लक्ष लागत नव्हतं. आणि आता सध्या मला असं जसा छंद लागला, मी लिहू शकतोय. मी 6 महिने लिहित नव्हतो. 6 महिन्यापासून काय लिहिलं नव्हतं. बरं, तू तुझ्या हे सांग की तू किती वेळ गेम खेळायचा तरी दिवसात? मी 8-9 तास गेम खेळायचो. दररोज 8-9 तास गेम खेळ? आणि सोडून कधीतरी रात्री 2 तास पूर्ण करायचं.